आता कसं जरा तुमचं पुढे सांगा. नमस्कार. नमस्ते. हां, तुमचं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा. पूर्ण भाग्यश्री रमेश मिठारे, होणार एक मिनिट. मग तुम्हाला इथला जो काय पत्ता आहे हा पत्ता तुम्हाला कोणी दिला? आमच्या सासूबाईंनी दिला. सासूबाईंनी दिला. जरा मोठ्या आवाजात बोलायचं. सासूबाईंनी दिला. ठीक आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याचं औषध दिलं, थेरपी पण केली. आज 15 दिवसामध्ये तुम्ही चेकअपसाठी आला. हो बरोबर आहे. पण इथं यायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता? इथं येण्याच्या आधी म्हणजे गुडघ्याचा त्रास होता, चालता येत नव्हतं, कंबर दुखायचं, काम करण्याची इच्छा होत नव्हतं, फ्रेशपणा वाटत नव्हता, म्हणजे चालणं पण व्यवस्थित व्हायला लागलं. मग तुम्हाला 1 महिन्याचं औषध दिलं, थेरपी केली आणि 15 दिवसांनी तुम्ही आलाय. तर ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवाय चालू झाला? फरक म्हणजे चालता यायला लागले, व्यवस्थित चालायला आलाय. जवळ म्हणजे मला थोडं 10-15 पाऊल चालायचं म्हणजे पण अवघड वाटत होतं. जवळजवळ 2-2.5 किलोमीटर चालत. बेस्ट म्हणजे आता 2-2.5 किलोमीटर चालताय. हेच अगोदर 10-15 पाऊल चालायला येत नव्हतं. पण ह्याच्या अगोदर तुम्ही कुठे दाखवलेला का? हातकलंगीला दाखवलेला. त्याच्यानंतर फक्त आपल्याला गावांची नावं घ्या. कुठे कुठे दाखवलेलं? हातकलंगडे, मिरज आणि इंजेक्शन. बर. मग इथं दाखवल्यानंतर तुम्हाला काय फरक पडला? हो, 50% फरक पडला. पडला. परंतु काही बारीक सारीक त्रुटी होत्या ते क्लिअर व्हायला लागले आणि कसं उत्साह वाटायला काम. म्हणजे या आपल्या औषधामुळे आता तुम्हाला काय काय फरक वाटायला ते सांगा मुद्दा. या औषधमुळे म्हणजे काम करण्याची इच्छा होते. बरोबर. आणि अशक्तपणा, थकवा काय जाणवत होता ते काय असं एवढं जाणवत नाही. म्हणजे चालताना असं बसायचं, उठायचं, म्हणजे बसताना उठताना नाही पूर्ण असं आकडल्यासारखं होतं. हात टेकून उठायचं, हात टेकूनच बसायचं, ते काय नाही. आता पूर्ण असं एका झटक्यात उठायचं, चालणं वगैरे व्यवस्थित. तर ही जी काही ट्रीटमेंट केली आपण याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहे का? हो, खूप समाधानी आहे ना. ठीक आहे. खूप छान वाटलं सर इथं. म्हणजे आता 15 दिवसाच्या आधी आलं ना तेव्हा आणि आता खूप फ्रेश पण वाटायला लागले आणि असं कुठल्या पण म्हणजे असं माझ्या मनात झालंय की असं म्हणजे ह्या डॉक्टरांच्या हिच्यानं मला असं फरक उत्साह वाढला. बरोबर. हेच यायच्या अगोदर मालकाने 1000 प्रश्न विचारलं होतं मला. हे असंच तसंच दाखवलेलं. काही शंका असतात इथं आल्याशिवाय क्लिअर होत नाही. त्यासाठी एक वेळ जावा लागतो 15 दिवस. बरोबर आहे. तुमच्या मालकांच्या डोक्यात भरपूर शंका होत्या सुरुवातीला. होत्या नाही सर. कसं आहे त्यांचं शंका म्हणजे कसं त्यांनी प्रत्येक वेळेला मला दाखवल्यात, असा रिझल्ट आलाच नाही की त्यांची पण काही चूक नाही. असा रिझल्ट कधी आलाच नाही. आणि ते कसं गोळ्याचा अंश असतो पण सुकणं कमी होत होतं. परत 1-2 दिवस नाही गोळी खाल्लो का नाही तरी आणि दुखायला चालू होत होतं. आणि मध्ये कसं 2 सोमवार उपवास आला ह्या 15 दिवसात. पूर्ण अखंड उपवासच्या दिवशी तर तिचा काही त्रास वगैरे झाला तुम्हाला? नाही सर. काय त्रास? इथं लाईट, करंट, शॉक, कुठं वडावडी, दोऱ्या बांधणी असं कुठं काय काहीच नाही. एकदम सोप्या पद्धतीनं ऋषीमुनीच्या काळातली पद्धती तर हाताने केली जाते. बरोबर आहे खरी? ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहे? ठीक आहे. तर तुम्हाला आलेला जो काय अनुभव आहे तो तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने इथं मांडल्याबद्दल श्री हालसिद्धनाथ आयुर्वेदिक मेडिकल अँड थेरपी सेंटर हेरले यांच्या मार्फत आभारी आहे. धन्यवाद.